यस अंपास स्प्रे का चला फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये द्यायचा मॅचला आणि सुरुवात देखील करा चला लवकर जा या ठिकाणी गिरीश भोईर आपण पाहतोय त्यांची देखील खूप सारी मेहनत राहिली आणि त्यांचा संघ जरी बाहेर गेला असला परंतु सर्वपती आपण पाहिला सर्व क्षेत्रामध्ये त्यांची मेहनत आपण जरूर पाहतो या DPL साठी सर्व दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो ज्यांनी अगदी आर्थिक स्वरूपात वस्तू स्वरूपात अगदी या DPL ला सन्माननीय निवृत्तीजी वाडकर यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आता शेवटचा सामना चालू आहे आणि तुम्ही देखील मुख्य व्यासपीठावरती असणं आमच्यासाठी गरजेचं आहे श्रुती रेसिडेन्सी सोसायटीचे मेंबर्स त्यांना विनंती आहे या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती या आपला आता मुख्य व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे कारण चांगली स्पर्धा मेगा फायनल प्रेक्षकांना एकदा विनंती आहे टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी एकदा 6 वाजलेत पहिलाच बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न बसला एका बाजूला हर्ष चॅलेंजर आणि आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं अगदी रोशन सर तर नक्कीच VP द बॉस नवीन संघ आहेत नवीन संघ मालक आहेत परंतु खेळ त्यांचा अगदी कमालीचा राहिला अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये हो आणि बऱ्याचशा आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने DP फायटरचा खेळ राहिला परंतु आज त्यांनी निराशाजनक खेळ केला शेवटच्या क्षणाला या बॉलला उडवलं लॉफ केलं जरूर खाली क्षेत्र निवडलं बॉल चालला सीमा पार धावा येतील 4-4-4 पहिला शेखर तांबे यांच्या गोलंदाजीवरती सन्माननीय गुरुनाथजी शेलके साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या परंतु या बॉल वरती ठोकला अजून एक मला नाही जमत तो तडजोड मला आवडते तो फोन हे सांगताना दशरथ धुमाल मैदानाच्या आतमध्ये ठोकतात आणखीन एक बिग हिट षटकार पाहायला गेली 10 अंकावरती पाहायला मिळते विनायक धुमाल यांचा अभ्यास आपण बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहतो चला मान्यवर आपणास विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली उपस्थिती खरं तर प्रार्थनीय आहे यावतचा बॉल फुलर लेनचा कमी बाउन्स या बॉल वरती सरप्राईज झाले विनायक धुमाल अगदी माफ करा दशरथ धुमाल या बॉल वरती डॉट डिलिव्हरी आली विनायक धुमाल अगदी आपण पाहायला गेला त्यांची टीम मात्र शृंखलेतून बाहेर गेले परंतु पाहायला लागेल अगदी दशरथ धुमाल आता गोलंदाजी बॅटिंग करत असताना कमालीची बॅटिंग पाहिली फटके देखील पाहतोय त्यानंतर कमबॅक शेखर तांबे यांचा सातत्यानं सुरू आणि हेच पाहतोय चढाओढ या बॉलला फेकून दिला आणखीन एक बिग हिट मोठा फटका या षटकातील दुसरा षटकार आलाय दशरथ धुमाल यांच्या बॅट मधून आघाडीला अगदी आघाडीच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं आणि 16 धावा अद्यापर्यंत खरं तर शेखर तांबे यांनी खर्च केल्यात म्हणजे षटक अतिशय महागड नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं कारण अगदी पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यामध्ये हाणामारी याबाबत जरूर केली जाते दशरथ धुमाल हे नाव त्याचं क्रिकेट देखील तुम्ही जवळून अगदी पाहिलं असेल हा आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन या DPL मध्ये अचानकपणे फॉर्ममध्ये आलेला हा खेळाडू आहे कारण बऱ्याचशा दिवस क्रिकेटपासून लांब असलेला हा खेळाडू अचानकपणे एवढा प्रचंड फॉर्ममध्ये येतोय काय तडाखा उठवलाय टेक्निकल फलंदाजी पाहायला मिळाली इथून मात्र लॉंग ऑफच्या सीमारेषेबाहेर बॉल आला चौकारासाठी पहिल्या षटकामध्ये आल्या अगदी आपण पाहिला VP द बॉस यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो चला मुख्य मान्यवरांना बसण्यासाठी व्यवस्था करायची आपण किलबिल परिवार चिमुकले आपण खाली या 20 धावा
धावफलकावरती मेगा फायनल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि यश आहे डीपीएलचं यश आहे अगदी आपण पाहायला गेलं अतुल भोईर आणि विनोद शेळके यांचा आणि संपूर्ण डेरवलीकरांचा कारण एवढी तुफान गर्दी आपण पाहतो ना मेगा फायनलला अगदी बराचसा प्रेक्षक वर्ग जमला यश खऱ्या अर्थानं जर आपण गावातले सगळे मेंबर्स पाहिले ना तर असं वाटतंय की खरंच गावाची ही जी प्रीमियर लीग आहे त्या प्रीमियर लीग बद्दल खूप प्रेम आहे. सगळे ग्रामस्थ आज या स्पर्धेसाठी एकवटलेत. माझा मुलगा माझा भाऊ माझा नातेवाईक कसा खेळतोय हे बघण्यासाठी आज याची देही याची डोळा त्यांना या मैदानावर त्यांना पाहायचंय. हा नक्कीच आणि सर्व टेन्शन विसरून कामाच्या खरं तर वेळातून वेळ काढून त्यावेळेस क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला जातो. या बॉलवरती आणखी एक वेगवान स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक देखील फंबल बॉल चालला पासून फरार बॉलवरती येते 4 धाबा चौकार. अगदी धावफलकावरती 24 आपण पाहतोय. प्रणाल पाटील म्हणजे अगदी आपण पाहायला गेला ऑक्शन मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आणि अगदी त्याच्यासमोर जयंता भोईर सारखा आणखीन एक आक्रमक बॅटर आपण पाहतो. ही चांगली बॅटल पाहायला मिळेल. प्रणाल पाटील त्यांच्यावर जयंता भोईर यावर छाप केला. मिनी हेलिकॉप्टर लँड कुठे होईल हातामध्ये होता पण तो कॅच ड्रॉप केल्या. यावेळेस स्वतः विनायक किशोर भोईर आहेत अगदी कॅच ड्रॉप केली गेली त्या ठिकाणी डबल देखील आल्या म्हणजे आता आत्मविश्वास डबल झालाय. आपण जर खेळ पाहिला असेल ना 2 धावा या बॉलवरती आल्या सर. विनायक पाटील पहा थोडासा वैतागतो खेळाडूंवर आणि का नाही वैतागू नये. मेगा फिनाली डेरवली प्रीमियर लीगच्या अस्मियतीची ट्रॉफी चॅम्पियन होण्याचा मार्ग जर खुल्ला असेल आणि एका डिपार्टमेंटमधून जर फुल्ली इथे प्रेशराइज गोलंदाजी होत असेल तर मग फिल्डिंग डिपार्टमेंटने सुद्धा तेवढं साथ देणं गरजेचं असतं. परंतु निर्णायक क्षणाच्या मॅचला आपण या चुक्या कराल ना तर कदाचित मग या स्पर्धेच्या चॅम्पियनचं स्वप्न आपलं अधुरं राहील. हा नक्कीच कारण वाट पाहावी लागेल अगदी या स्पर्धेची. त्यामुळे आपल्याला 100% एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. ऑन साइडच्या रिजन मध्ये तडाखा अगदी क्षेत्ररक्षक थोडस फंबल बॉल चालला आणखीन एक नशिबाचा आलाय. अगदी आपण पाहतो हर चॅलेंजर टीम साठी चौकार. यस पाहुणे आलेत का? नारायण पाटील साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती. वन टू रोशन सर. मोठा फटका यावेळेला हवेमध्ये बॉल जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र फर्स्ट ब्रेक थ्रू मिळतोय टीम गोलंदाजी करत असताना. इथे मात्र डीपी द बॉस संघासाठी. झाली तेव्हा तुम्ही देखील बरेचसे पाहुणे पाहिले असाल आणि हे यश असतं आयोजकांचं. हो खऱ्या अर्थानं. परंतु सध्याच्या घडीला आपण पहिला विकेट इथून जाताना पाहायला मिळाला हर चॅलेंजर संघाचा. थोडंसं मिसफिल्डिंग झाल्या बऱ्याचशा परंतु तदनंतर मात्र कमबॅक. बल्लू थोडासा वैतागलेला कारण त्याला माहिती आहे या सगळ्या जबाबदारी आहेत आणि एवढं चांगलं जर आपण करत असू तर शेवटच्या क्षणाला एकही पाऊल चुकीचा पडता कामा नये. फिरून मारला यावेळेला जागा बनवली. पॅरलल स्ट्रोक खेळलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 4 धावा. वरती चौकार. अगदी आता आपण पाहिला हर चॅलेंजर टीम चॅलेंज देते अगदी व्हीपी द बॉक्स टीमला. अगदी चॅलेंज जायलाच हवा कारण अगदी सन्मानाची ट्रॉफी आहे अभिमानाची ट्रॉफी आहे आणि जो जिंकेल अगदी या ठिकाणी जो जिंकेल तो जिंकेल रोशन सर. परंतु हे डेरवली गाव आणि त्याचं क्रिकेट मात्र नक्की जिंकलंय आजच्या दिवसामध्ये आणि पुढच्या 2 दिवसामध्ये या गोष्टीची चर्चा अजून रंगणार आहे. जसे ओनर्स ठरले जशा टीम सिलेक्ट झाल्या ऑक्शन झाला त्यानंतर मग बॅनर
बरीचशी चर्चा रंगत असते ज्यावेळेस लीग असते गावची. मग ओनर माझ्या संघामध्ये कोण आहे, प्रतिस्पर्धी संघाला चिडवणं आणि मग मैत्रीपूर्ण हास्य होणं, या सगळ्या गोष्टी घडत असतात ज्यावेळेस लीग हा फॉर्मॅट तयार होतो. त्यानंतर मात्र आता उद्या चॅम्पियन आणि रनरअप झाल्यानंतर ही चर्चा रंगेल की मी असं केलं असतं तर माझा संघ पुढे गेला असता, मी हिट विकेट केला असता तर कदाचित बरं झालं असतं, माझा संघ पुढे गेला असता. डीपी फायटर संघ उद्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा चर्चा रंगतील. या सगळ्या गोष्टी होत असतात प्रीमियर लीग मध्ये. हा नक्कीच, परंतु टीमची टोटल आपण पाहतोय 34 धावा दापलकावरती. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. पहिलं षटक आपण पाहिलं अगदी शेखर तांबे यांचं, त्यांनी 20 धावा खर्च केला. त्यानंतर प्रणव पाटील बाहुबली बल्लूने धावा खर्च केल्या 14 आणि आपण पाहायला गेला एक विकेट त्यांच्या नावावरती. तब्बल आपण पाहायला गेला टीम जाऊन पोहोचली हर्ष चॅलेंजर आता 34 या अंकावरती. प्रतीक पाटील आणखीन एक अगदी जर आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर अगदी मिनी चांबो सन्माननीय अमोलजी कोहली यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत. स्वागत षटक सुरू. प्रतीक जागा बनवून केल्याचा प्रयत्न, परंतु पहा पंचांकडे अशा भूत नजरे पाहत बसले. सन्माननीय नवनाथजी भोसले यांना देखील विनंती आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. पण टीमची टोटल 34 या अंकावरती आवाज पाहायला मिळते. 34 धावा स्ट्राईक एंड वरती आता पाहायला मिळतील. दशरथ धुमाल त्याने धुमाकूल घातला. या बॅटचा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न पोहोचलाय, घ्यायची की नाही धाव, याच्यामध्ये फंबल कॉलिंग चुकलं होतं परंतु या बस पोहोचले सेफली, लँड झाले पॉपिंग क्रीज वरती. रोशन सर संतुलन असणं गरजेचं आहे कारण लीग मॅचेस असतात. अगदी टीम कॉम्बिनेशन तुमची कागदावरती किती महत्वाची स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं नसतं. आणि खऱ्या अर्थानं इथे स्वतःवर विश्वास दाखवलाय दशरथनं की सोडली नाही अजिबात. त्याला माहिती आहे येणाऱ्या बॉलमध्ये कदाचित मी विकेटवर टिकून राहिलो, अजून धावा बनतील. वाईट बॉल आला. अशा रीतीने आपण पाहतोय मेगा फिनालीची मॅच. धावा यश किती झालेल्या? 35 धावा. सूरज शेठ शेलके यांना विनंती मुख्य व्यासपीठावरती. 35 धावा. तसं बघायला गेलं तर फायटिंग स्कोर पेक्षा आता वरती धावा गोळा करण्यामध्ये यश येतोय बॅटिंग करत असलेला हर्ष चॅलेंजर संघाला. त्यामुळे आता त्यांच्यामध्ये समाधान असेल. यावेळेला फिरून मारलंय, बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलकाळी येणार. दशरथ धुमाल याची इनिंग होते संपुष्ट आणि इथून मात्र चांगला विकेट जाताना पाहायला मिळतोय हर्ष चॅलेंजर संघात. विचार करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ आहे डीपी द बॉस या संघाच्या खेळाडूंना गोलंदाजांना विचार करावा लागेल. जास्तीत जास्त धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जातील. आता यानंतरच्या बॉलवर 1, 2, 3 धावा बस असतील कारण खऱ्या अर्थानं 30 पेक्षा जास्त धावा झाल्यात. फायनलची मॅच आहे. अशामध्ये जर तसं बघायला गेलं तर बल्लू सारखा खेळाडू आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये मोठे फटके खेळण्याची. परंतु तरी सुद्धा गोलंदाजीचा जर विचार केला तर प्रतिस्पर्धी संघामध्ये हर्ष चॅलेंजर संघामध्ये गोलंदाजी तेवढीच तगडी आहे. यस, जी छोटी मुलं ना व्हाईट टी शर्ट त्या ठिकाणी खोल तला आहे, तलाच्या साईडला जे आहेत ना, आपण इकडे या, चला त्यांना घेऊन या कारण ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडते आणि अशीच पडू द्या. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आहे. त्यांना बोलवा इकडे. शपल करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिला व्हाईट बॉल. लाईन खराब आहे. बॉल वरती टीमची टोटल जाऊन पोहोचली 36 अंकावरती. धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर फायटिंग टोटल उभारलाय परंतु आपण पाहिलं व्हीपी द बॉस या टीमची बॅटिंग लाईनअप रोशन सर स्ट्रॉंग आहे. प्रणल पाटील अगदी त्यांना विनायक पाटील आहेत, अगदी किशोर भोईर आहेत, म्हणजे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे त्या टीमची. या बच्चा बॉल जागा बनवली, अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा शॉट केला. बॉल चला डीप स्क्वेअर लेग रिजन वरून सीमा पार आलाय. षटकार आला आणि षटकारानंतर आपण पाहतोय धावांना गती मिळाली. म्हणजे अर्थातच दाखवून दिलं या क्षणाला जे की हर्ष चॅलेंजर संघाच्या की क्रिकेट कोण्या एका खेळाडूची मक्तेदारी नसते. दशरथ धुमाल आऊट झाल्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी करत याही बॉलवर षटकार टाकणारा हा फलंदाज आपण पाहिलात आणि धावांना गती येते. नक्कीच टीमची टोटल 42 धावा दापलकावरती. यावरचा बॉल आणखीन एक देखना. क्रिकेटचा मादक सौंदर्य क्षेत्ररक्षकाने केली आहे सुखी. बॉल चाललाय. अनदर बिग हिट, 6 रन्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी
आर्क सिक्युअर टेक्नॉलॉजी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सागर बोलके ओनर आहेत, त्यांच्याकडून आपण पाहिला आर्क सिक्युअर टेक्नॉलॉजी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संपूर्ण स्पर्धेमध्ये असेल त्यांच्या सागरजी बोलके यांच्या माध्यमातून धन्यवाद असेल साहेब. परंतु आपल्याला टीमची टोटल 48-48. आणखीन एक आलाय रो मध्ये तिसरा षटकार. मोमेंटम आहे आता हर्ष चॅलेंजर या टीम कडे. तब्बल धावा लागल्या धाव फलकावरती 54. अगदी रोशन सर पाहायला गेलं 54 धावा धाव फलकावरती आणि शेवटच्या अगदी 3 बॉलवरती आले 3 षटकार. आणि यावेळेस आपण पाहायला गेलं मॅच मध्ये मोमेंटम आता आहे अगदी बॅटिंग करणारा हर्ष चॅलेंजर टीम कडे, कारण धावसंख्येचा डोंगर आहे त्यांच्याकडे. अगदी धावा जमलं 54 आता दुसऱ्या सत्रामध्ये करायचे आहेत. अगदी आपण पाहतोय पीपी द बॉस विनायक पाटील यांच्या टीमला 18 बॉल्स मध्ये 55 धावा. त्याआधी ऐकूया मेगा फायनल चालवा डीपीएल धमाका मानसी स्पोर्ट आयोजित डेरवली प्रीमियर लीग 2025 चा पर्व आणि मेगा फायनल. एका सत्राचा खेळ समाप्त झाला, एका सत्राचा बाकी करायचे आहेत. पीपी द बॉस टीमला 18 मध्ये 55 धावा. आणि आता त्याआधी ऐकूया डी जे करेन. आता आघाडीचे 2 बॅट्समन आपण मैदानामध्ये लगेच दाखल करा, कारण जिंकण्यासाठी गरज आहे यश. 55 धाव्यांची मोठा डोंगर मी म्हणेन समोर उभा केला आणि त्या डोंगराला सुरुंग लावायचा आहे हर्ष चॅलेंजर संघाला. कारण माफ करा या डोंगराला डीपी द बॉस या संघाला सुरुंग लावायचा आहे. अशा वेळेला मात्र आता कंबर कसावी लागेल. हर्ष चॅलेंजर संघाच्या बॅट्समननं मात्र त्यांचं काम अगदी चोख बजावलंय. आता संपूर्ण जबाबदारी असेल ती गोलंदाजांवर. त्या गोलंदाजीला चोख प्रत्युत्तर दिलं तर कदाचित या डीपीएल मध्ये मेगा फिनालीमध्ये चॅम्पियन होण्याची संधी असेल. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. विनायक पाटील आणि प्रणल पाटील बल्लू. आज या खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे, कारण आत्ता संघाची धावसंख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे. कारण जवळजवळ 55 धावा 18 बॉलमध्ये पाहिजेत. अशा वेळेला बल्लूला ही वेळ आहे. आणि सध्याच्या घडीला जर आपण मयूर विचार केला ना तर रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा हा जो खेळाडू आहे बल्लू हा प्रचंड टचमध्ये आहे. त्यामुळे गावच्या प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना त्याला मात्र आता चांगली फलंदाजी करावी लागेल. नक्कीच आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस अमोलजी कोहली यांचा शुभसन्मान केला जाईल. सदर रक्षणायक निग्रहनायक खरं तर ब्रीद वाक्य आपण पाहतो. आणि अगदी पोलीस दलामध्ये भरती असलेल्या अमोलजी कोहली यांचा शुभसन्मान अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते पार पडला जाईल. ओर टू रोशन सर. हो, पहिला षटक इथून गोलंदाज मात्र तयार असेल. ओव्हर द विकेटनं समोर असणारा बॅट्समन आपण पाहू शकाल. यावेळेला बल्लू खेळेल, ज्यांनी गेल्या 2 दिवसामध्ये काय वेगवान पद्धतीनं फलंदाजी केली आहे. अगदी प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या मनामध्ये घर करणारा हा एकमेव खेळाडू ज्याला क्रिकेटनं निक नेम दिलंय बल्लू. प्रणल पाटील या नावानं त्याची ओळख आहे आणि बल्लू हे क्रिकेटचं नाव. ओव्हर द विकेट पहिला बॉल उडवला. या बॉलला बल्लूच्या बॅटमधून पहिला तडाखा उठला सरळ सीमारेषेच्या बाहेर कॅमेरामनच्या समोर. षटकार. महाराष्ट्र पोलीस मध्ये आपण मला कार्यरत आहेत महेशजी खांडेकर यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. आयोजकांच्या माता अतुल भोईर तुम्हाला आमंत्रित करतात. महेशजी खांडेकर साहेब, महाराष्ट्र पोलीस आपणास विनंती आपण स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा. ओव्हर द विकेट बॉलर तयार असेल. बल्लू यावेळेला पाहिलं चांगला बॉल होता आणि या बॉलला सन्मान सुद्धा देण्यात आलं. 7 धावा धावपळकावर होताना पाहायला मिळतील. आणि यश खऱ्या अर्थानं मी म्हणेन या डेरवली गावामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील बरीचशी मंडळी आहेत आणि सर्व आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेला रुजू आहेत. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया.
सन्माननीय नवनाथजी भोसले यांना विनंती करतो आपण देखील या मोक्या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. बॉलर तयार, मस्त फटका. यावेळेला वॅकंट एरिया आहे तो, तिथे बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 55 धावा जरूर आहेत, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होते या 55 धावा सुद्धा कमी पडतायत की काय असं वाटायला लागलंय. समीकरण बनलं. येणारे 15 बॉल बाकी आहेत. 44 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांची अतोनात गर्दी आपण पाहतोय. कशासाठी? अगदी मेगा फायनल आपण पाहतोय. मानसी स्पोर्ट आयोजित डेरोली प्रीमियर लीग अगदी आपण पाहतो 2025 चा पर्व. धनंजय भोईर विनायकांच्यासाठी पंचाकडे लाऊड अपील उचलून धरले. LBW ची शिकार ठरतात. विनायक पाटील मिस्टर VP झटका क्रमांक. सन्मान्य आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस महेशजी कांडेकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व आपण पाहायला गेले त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहायला गेलं खूप सारी मेहनत घेतली गेली. अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते महेशजी कांडेकरांचा शुभ सन्मान. महाराष्ट्र पोलीस आपण पाहायला गेला कित्येक पोलीस आपण पाहतो, कारण डेरोली गावामध्ये पोलिसांचं गाव आहे की काय. तदनंतर त्रिमूर्ती मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर हेमंत पाटील यांना विनंती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील या आणि स्वागताचा स्वीकार करा. परंतु करायचे आता अगदी धावा झाल्या धावफलकावरती 11 धावा 55 चा पाठलाग करायचा. धनंजय भोईर पुन्हा एकदा गोलन ट्रॅक वरती. या बच्चा बॉल उडवला. उंच 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 आहे आणि लांब देखील का पाहिलं जाईल, परंतु या बॉल वरती काय घडलं त्या डिसिजन नक्कीच कबलाला जाईल. काय डिसिजन आहे? थोडासा षटकार आलाय. अंपायर्स कॉल इज मॅक्झिमम 6 रन. रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. पाहूया षटकार आहे का इथे स्क्रीनवर. GTCच्या 6 दिला आयोजक आहेत. आणि करण पवार यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. रोशन सर 17 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. 13 चेंडू आता 38 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. याबाजचा अगदी धीम्या गतीनं फेकला. चेंज ऑफ द स्पेस याबाज पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॉल रिलीज केला अगदी धनंजय भोईरनं. महेश शेलके, दिलीप शेलके, विवेक शेलके, अविनाश भोईर या चारही व्यक्तिमत्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. जे नावं आम्ही या ठिकाणी घेतली आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. संजय पाटील, बालाराम नाईक, बालारामजी पाटील यांना देखील विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. अगदी अंतिम टप्प्यात स्पर्धा, परंतु आता गरज आहे 12 चेंडू आणि 38 या धावसंख्येची. तुकारामजी पवार, करण पवार यांचा शुभ सन्मान केला जाईल. श्रेय सोसायटी आपण पाहिलं गेलं त्यांचा शुभ सन्मान. परंतु रोशन सर आता करायचे आहेत 12 चेंडू आणि 28 धावा. 38 धावा, माफ करा, 12 चेंडू आणि 38. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. तसं बघायला गेलं तर यश आव्हान थोडंसं महागडं आहे, परंतु ज्या पद्धतीने बॉलिंग चालली आहे, बॅटिंग चालली आहे आणि बल्लू अजूनही मैदानामध्ये आहे. यावेळेला आपण पाहतोय अलोंग द कार्पेट बॉल खेळला. प्रोटेक्शन आहे तिथे सिंगल धाव येईल. नाही, मला तर वाटतं सिंगल धाव नाही घेतली. बल्लू आहे, स्वतःवर जबाबदारी घेतोय आणि अशी जबाबदारी स्वीकारणं फार महत्वाचं असेल, कारण त्या खेळाडूकडे क्षमता आहे. मोठे फटके त्याला माहिती आहे. आता सध्याच्या घडीला सिंगल नाही, मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. त्यामुळे मी जागेवर असलो तर ते काम करू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास दाखवतोय. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आणि त्यांनी तो दाखवला. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे का 11 मध्ये आता करायचे 38 धावा. यावच पहा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि त्याचं महत्व. बल्लू यावेळेस करतात बल्ले बल्ले, टोकतात त्या बॉल वरती षटकार.
आज कमालीची फलंदाजी झाली या खेळाडूची आणि जो विश्वास दाखवला स्वतःवर आणि त्या विश्वासाला सिद्धही करून दाखवलं समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर. कारण काय जबरदस्त फलंदाजी, षटकार आला आणि आता मात्र जो धावांचा आलेख आहे तो उंचावतोय आणि विजयापर्यंतचा आलेख खाली येतोय. कारण आता बॉल असतील 10 आणि गरज आहे 32. 10 बॉल 32 धावांची. बल्लू मैदानामध्ये आहे तोपर्यंत सुटकेचा श्वास घेऊ शकत नाही गोलंदाज. कारण या खेळाडूकडे आज प्रचंड वेगवान पद्धतीने फलंदाजी केली या खेळाडूनं. अलॉंग द कॅपेट यावेळेला ऑन साईडला खेळलाय. फंबल झाल्या, 2 धावा इथून झाल्या असत्या. याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की कदाचित ही मॅच 2 धावांना जर मग मिस झाली तर या 2 धावा मात्र आठवणीत राहतील. नक्कीच एक एक धाव खूप महत्वाचे. उगाच सिंगल डबलला क्रिकेटची लाईफलाईन तर म्हणत नाहीत ना. 9 चेंडू शेवटच्या बाकी आहेत आणि गरज आहे 32 या धावसंख्येची. 5 षटकारांची गरज आहे परंतु अलॉंग द कार्पेटला गुदगुल्या करत डीप मध्ये आहे. फिल्डर प्रोटेक्शन आहे. एक सिंगल डबल घेतील का? आता काय घेतले, आता काय केलं म्हणजे डबल माइंडेड बॅटर्स पाहायला मिळाले रोशन सर. आणि बल्लूची द्विधा मनस्थिती झाली आहे सध्याच्या घडीला. त्याला मॅच ही जिंकवायची आहे. अगर एखादा बॉल मिस होतोय, डबल रन निघत होती तर अशा वेळेला धावही काढली नाही, तिथूनही प्रेशर येतोय. म्हणजे अगदी त्याच्यासाठी दोन्ही बाजू इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती थांबली आहे. 8 चेंडू आता गरज आहे 31 या धावसंख्येची. 8 बॉल 31. आता पुढचा अख्खा षटक जर एका जागेवर थांबला, या 2 बॉलवर मोठा रिझल्ट आला तर मॅच मध्ये मजा येईल अजूनही यश. नक्कीच. परंतु क्रिकेट हा 11 जणांचा सांघिक खेळ आहे. एका धुक्क्याने तो खेळ केला जात नाही आणि एका धुक्क्यावरती तो निर्भर नसतो. परंतु बल्लूने जबाबदारी घेतली. आपण पाहायला गेला अगदी 8 चेंडू 31 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ पाटील. 8 चेंडू 31. गुरुनाथ पाटील यावेळेस प्रयत्न. गुरुनाथ पाटील आले, गुरुनाथ पाटील गेले. विकेटची संधी सोडणार नाही. यावेळेस बॅटर जयंता व बॉलर जयंता होईल. आवाज निर्लक्षणीय त्या विकेट गुरुनाथ पाटील यांची. सन्माननीय प्रभाकरजी जवान यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. यानंतर आपण संघमालकांना इथे पाचारण करणार आहोत. या 1 बॉल नंतर आपल्यापर्यंत सगळ्या संघमालकांची लिस्ट जाईल. तर ज्या ज्या संघमालकांचं मी नाव घेईन त्या त्या संघमालकांना लगेच इथे हजर राहायचं आहे बक्षीस वितरण समारंभासाठी. त्यांचंही स्वागत करणं महत्त्वाचं असेल. या ओव्हरचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र विनंती केली जाईल रमाकांतजी पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा रेफ्रिजरेटर वर्लपूल सारख्या ब्रँडेड कंपनीचा इथे देण्यात आला आहे. तर मी विनंती करेन सई स्पोर्ट संघाचे संघमालक रुपेश शेंडे, त्यानंतर नैतिक इंडियन संघाचे संघमालक असतील ज्ञानेश्वर पाटील, मोरिया जाबाज संघाचे संघमालक असतील गोरख धुमाल, अनुज 11 संघाचे संघमालक दत्ता शेंडे, हर्ष चॅलेंजर संघाचे संघमालक अनिल पाटील, त्यानंतर वायफाय वॉरियर संघाचे संघमालक असतील सर्वेश शेळके, सिया सुपर किंग संघाचे संघमालक असतील सूरज शेळके, डीपी फायटर संघाचे संघमालक असतील दिनेश पाटील, व्हीपी द बॉस संघाचे संघमालक असतील विनायक पाटील आणि शिव युवा संघाचे संघमालक मिलिंद पाटील. या संघमालकांना विनंती असेल की मॅच संपल्यानंतर मॅच संपायच्या अगोदर आपण इथे यायचं आहे. आपलं स्वागत, आपलं सन्मान करायचं आहे आम्हाला, कारण आपण संघमालक म्हणून पुढाकार घेतला आणि या ज्या डेरवली प्रीमियर लीगला एक मोठं प्लॅटफॉर्म मिळालं. सन्माननीय मारुतीजी जाधव आणि प्रभाकरजी चव्हाण यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती शेवटच्या षटकासाठी आलेत. दशरथ धुमाल ज्याने धुमाकूळ घातला आजच्या दिवसामध्ये त्यांनी. प्रणाल पाटील स्लॉक स्वीपचा फटका, टायमिंग प्रॉपर नाही. यस एफर्ट्स खूप महत्वाचे होते, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु 2 धाबा रोखू शकत नाही. 6 मध्ये गरज होती 31 ची, आता गरज येणारे 5 बॉल आणि 29 धाबा. 5 चेंडू 29 ची गरज रोशन सर आता मैदानाच्या आतमध्ये. आणि यश ज्या वेळेला प्रणाल पाटीलला जीवनदान मिळालंय ना त्या वेळेला त्यांनी धुमाकूळ माजवला या मैदानामध्ये. पाहूया आता 5 बॉल मध्ये काय करतोय. यावेळेला मात्र फटका बसतोय. आता मॅच आवाकाच्या बाहेर गेले प्रणाल पाटीलच्या, कारण 4 बॉल असतील आता आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. म्हणजे 4च्या 4 षटकार मारले
तरी साधारण 24 धावा बनू शकतात. परंतु आता मॅच पूर्णतः प्रणल पाटीलच्या म्हणजे अर्थातच बल्लूच्या हातातून निसटती आहे. मोठा फटका आहे बल्लूचा. आता त्याला एकच करावं लागेल, कॉम्पिटिशनच्या मोठ्या प्राईजकडे जायचं असेल तर या 3 बॉलवर मोठे फटके खेळावे लागतील. म्हणजे सिरीजसाठी जर तू त्याचं नाव नामांकन म्हणून घोषित करायचं असेल तर रेफ्रिजरेटर आहे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आहे, हे करावं लागेल. आता संघ तर हारतोय परंतु काहीतरी मोठा प्राईज तरी घेऊन जाता येईल घरी, याकडे लक्ष वेधावं लागेल. चला चांगली मॅच. मेगा फायनल थोडासा असं वाटतं एकतर्फी झाला, कारण या फायनलमध्ये जरा मजा यायला पाहिजे होती. प्रेक्षक वर्ग एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित आहे, मजा आली असती तर अजून एक्साइटिंग मॅच व्हायला पाहिजे होती. फिरून मारलाय, तेच करतोय बल्लू. दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार. आता तुम्ही जसं म्हटलं, आता त्याला मोठ्या पारदर्शकाकडे वलन घ्यायचं आहे, कारण आपण पाहिला ब्रँडेड फ्रीज रेफ्रिजरेटर आपण पाहतो आणि खूप चांगले चांगले वैयक्तिक बक्षीस, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी बायसिकल आहे, ट्रॉफ्या देखील खूप चांगल्या आहेत. आणि आपण जर पाहिला आणि प्रत्येकाला खरं तर मनाला आकर्षित करणारा ट्रॉफीज आपण पाहतो. परंतु या बॉलवरती प्रहार जरूर चढवला, चौकार आला. हे फटके आधी यायला हवे होते आणि जर आले असते तर वेगळं चित्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. अगदी परंतु मेगा फायनल आपण पाहतोय DPL मानसी स्पोर्ट आयोजित डेरवली प्रीमियर लीग 2025 पर्व. एक पाऊल दूर चॅलेंजर चॅम्पियन 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 बनण्यासाठी DPL अगदी आपण पाहतो मानसी स्पोर्ट